मी श्रीमती अर्चना जाधव, सहशिक्षिका जयभद्रा प्राथमिक व माध्यमिक विद्या मंदिर, रांजणगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. पाटी आणि पेन्सिल या चॅनलवर मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवी देवतांचा उल्लेख आढळतो. प्रत्येक मंदिराचं महात्म्य, वैशिष्ट्य हे वेगवेगळं आहे. जगाच्या पाठीवर कोणत्याही देशाला माता म्हटलं जात नाही. फक्त भारत भूमीलाच भारत माता असं संबोधण्यात येतं. तर मग या भारत मातेचं मंदिर कोठे असेल का हो? जरा विचार करा. येतंय का लक्षात कुठे आहे ते? तर या भारत मातेचं मंदिर आपल्या संभाजीनगरमध्ये न्यू विश्वभारती कॉलनी या ठिकाणी आहे. माजी नगरसेवक श्री संजयजी जोशी यांच्या संकल्पनेतून या मंदिराची निर्मिती झाली आहे. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तब्बल 100 क्रांतिकारकांच्या छायाचित्रासह त्यांच्या संपूर्ण कार्याचे वर्णन सुद्धा येथे पाहायला मिळते. त्यामुळे शिक्षकांनी, विद्यार्थ्यांना आणि पालकांनी आपल्या मुलांसोबत या ठिकाणी आवर्जून भेट द्यावी. त्याचबरोबर सर्वांनीच या भारत माता मंदिराला बघावं, असं हे अप्रतिम मंदिर आहे. चला तर मग आणखीन या मंदिराबद्दल जाणून घेऊयात पाटी आणि पेन्सिल या चॅनलवर. जे स्वातंत्र्यासाठी फासावर चढले, ज्यांना तोफेच्या तोंडी देण्यात आले, अशा निवडक 100 क्रांतिवीरांचे फोटो व माहिती असणारे क्रांतिवीरांचे मंदिर म्हणजेच भारत माता मंदिर हे भारतातील एकमेव मंदिर म्हणावे लागेल. शहरातील उल्कानगरी या परिसरातील न्यू विश्वभारती कॉलनी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथे भारत मातेचे हे मंदिर आहे. राणी चन्नम्मा, मंगल पांडे, उमाजी नाईक, आशादेवी नरगुंदकर, रंगो बापूजी गुप्ते, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, कालीपाद मुखर्जी, बाळकृष्ण चाफेकर, महादेव रानडे अशा आणि इतर कित्येक अशा क्रांतिवीरांची फोटो व त्याचबरोबर त्यांचे कार्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. माजी नगरसेवक संजय जोशी यांनी हुतात्म्यांचा इतिहास जिवंत करण्याची कल्पना तत्कालीन महापौर व उपमहापौर, आयुक्त व सन्माननीय सदस्यांसमोर मांडली आणि ती एकमताने मान्य करण्यात आली. सुरेश हिरे यांच्या अमर शहीद या पुस्तकातील हुतात्म्यांची चित्रे व माहितीतूनच हा प्रकल्प साकार झाला आहे. कोणत्याही कामातून आपण देशसेवा करू शकतो याची जाणीव या ठिकाणी गेल्यानंतर होते. कोणतेही आर्थिक परिमार्जन नसतानाही केवळ देशसेवेतूनच हे कार्य केल्याचे संजय जोशी यांनी सांगितले. यापुढेही महाराष्ट्रातील सर्व संतांची छायाचित्रे व त्यांची माहिती, त्यांचे वाङ्मय असे संतपीठ, तसेच आपल्या भारतातील शास्त्रज्ञांची छायाचित्रे व त्यांची माहिती असं शास्त्रज्ञ विद्यापीठ उभारण्याचा मानसही यावेळी त्यांनी बोलून दाखवला. प्रत्येक शाळेने आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन यावे आणि या ठिकाणी भेट द्यावी असे हे स्थान आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना देशासाठी कार्य केलेल्या सर्व क्रांतिकारकांची माहिती मिळेल आणि निश्चितच देशसेवेचे एक बीज कुठेतरी विद्यार्थ्यांच्या मनात रुजवलं जाईल, असं संजय जोशी यांनी म्हटलं आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर पाटी आणि पेन्सिल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.